ग्राफिक डिझाईनचा कोर्स झाल्यानंतर डिझाईनकडे बघण्याचा माझा अप्रोच फारच चेंज झाला. माझे ऑब्झर्वेशन स्किल्स खूप इम्प्रूव्ह झाल्या. त्यानंतर मी माझ्या डिझाईनमध्ये पण फारच फरक पडला. हाय एव्हरीवन, माझं नाव तन्मय आचार्य आहे. मी इथं ग्राफिक डिझाईनचा कोर्स केल्यानंतर डिझाईनमध्ये असणारे अलाइनमेंट्स, कलर्स आणि फॉन्ट्स आणि टायपोग्राफी या बऱ्याचशा गोष्टी मला कळाल्या आणि लोगो डिझाईन, ब्रँड डिझाईन, पॅकेजिंग डिझाईन ह्या इथे मला शिकायला मिळाल्या. ग्राफिक डिझाईनचा कोर्स सुरू असताना आमच्याकडून 2 पोर्टफोलिओ करून घेण्यात आल्या. तर एक माझा पोर्टफोलिओ एक ब्रँड ॲडव्हर्टायझिंगचा होता, सुपर हिरोज एडिशन, आणि दुसरा स्वतःचा एक ब्रँड क्रिएट करायचा होता. तर माझा ब्रँड होता फंकी फॅशन, क्लोदिंग ब्रँड होता. तर सरांनी आम्हाला काही AI टूल्स पण इंट्रोड्यूस केल्या, जे की ते आम्हाला प्रोफेशनल लाईफसाठी जाऊन बेनिफिशियल ठरतील. इथल्या ॲक्टिव्हिटीजच्या थ्रू आमचे कम्युनिकेशन स्किल्स, लिडरशिप क्वालिटीज आणि ऑब्झर्वेशन स्किल्स पण फार इम्प्रूव्ह झाल्या. तर डी स्कूलमध्ये आल्यानंतर माझ्यामध्ये बऱ्याच गोष्टी चेंजेस झाल्या. म्हणजे अगोदर मी खूपच असं एकदम इंट्रोवर्ट गाय होतो. त्यानंतर इथं आल्यावर मला समजलं की मी आय एम नॉट ॲन इंट्रोवर्ट गाय, आणि इथलं एक एन्व्हायरमेंट फारच पॉझिटिव्ह आहे. जर मी डी स्कूलमध्ये आलो नसतं तर इथले सगळे एकदम कूल फॅकल्टीजला मी मिस केलं असतं, नक्कीच म्हणेन मी असं. ह्या सगळ्या एक्सपिरियन्ससाठी थँक्यू डी स्कूल.